आणि इकडे हे काय घेऊन आलास? हे बंटी मामा. बंटी मामा अय्या एवढे गिफ्ट त्याने आणले. अरे वा वा काय स्टाईल. अरे पतंग. अरे अरे अय्या या मामा येडच आहे. मामाने काल नाही दिलं. बाबू काल खुश झाला असता. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू युअर न्यू ब्लॉग. सो कालचा बर्थडे श्रेयांचा मस्त गेलेला आहे आणि आजची मॉर्निंग म्हणजे एक नंबर झालेली आहे, एकदम रिलॅक्स मध्ये. कारण आम्ही काल झोपलो 4:30 वाजता ना, 4:30 वाजता रात्री झोपलो. आज सकाळी 4:30ला. हा म्हणजे आज सकाळी 4:30 म्हणजे काल रात्रीच 4:30ला 4:30ला झोपलो आणि आरामात उठलो. कारण आज जेवण बनवायचं नव्हता, कारण आमची पार्सल थोडी शिल्लक राहिली. आम्हाला जेवण बनवायचं नाहीये, पण श्रियांना जेवण बनवायसाठी त्याचं जेवण बनवतात. हा मग त्याला ठीक आहे, त्याला थोडस केलं होऊन गेला. आमची पार्सल राहिली, मग काय लवकर पण उठलो नाही. म्हटलं जेवण तयारच आहे, आरामात उठायचं, जेवायचं, झोप पण पूर्ण होईल. कालची धावपळ पण एवढी होती. थकलेलो आम्ही रात्री आलो. त्या काकी आल्या. काय श्रेयांती काकी आली बघ, काकी आली बघ. जा बघ. हो 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 घातलेलं आहे. आणि काय काय नाही, सगळी काल तशी पण बघायला गेलं ना तर कालची आमची काही असं घरामध्ये पसारा नव्हता किंवा असं काय जेवण हा म्हणजे असं पसार आवरायचं आहे, हे करायचं ते करायचं आहे, जेवण बनवायचं आहे, काहीच काम नव्हतं. मग आरामात उठायचं आणि जेवायचं. ऑर्डर दिलेली डायरेक्टली बाहेर घरामध्ये धावपळ नको म्हणून, कारण आम्हाला डेकोरेशन बनवायचं होतं म्हणून. आणि दुसरी गोष्ट अशी की रात्री सगळं पत्रावळ्यात होतं, त्याच्यामुळे भांडी घासायचा प्रश्न, टाकी पण आमची खाली नाही जास्त झाली. आणि सगळं रात्री सगळं हा बघा, हा बॉक्स केकचा आणलेला आणि आता भरून ठेवलाय. सगळ्या घाणी तर ती नेली पण नाही अजून आम्ही टाकायला खाली. आणि टोप पण घेऊन जायचंय अजून. आणि आता बिर्याणी ते गरम करत ठेवलेली आहे. दाखव. हा बिर्याणी दाखवली मी. काय बिर्याणी गरम होते आणि ते श्रियांना अंडा भात बनवते. आज काय उपवास आमचा, म्हणजे कसा आमचा उपवास नाहीये मंगळवार, पण बिर्याणी आणि त्या टाकायची कशाला खायला होईल आम्हाला, म्हणून बिर्याणी आणि संध्याकाळी काहीतरी वेगळं. सो छान आमचा कालचा बर्थडे गेलेला आहे. नसेल कोणी ब्लॉग बघायचं तर जाऊन नक्की चेकआउट करा ब्लॉग. आमचा छोटासा घरातला घर होता पण छान झाला. आणि डेकोरेशन तर तुम्हाला सांगते मजा. काय डेकोरेशन एकदम एवढं बनून पण समाधानी ना अजून. नाही सांगते, मजा सांगते. काय दाखव. डेकोरेशनचं काय झालं माहितीये तुम्हाला, सांगते मी. रात्रीपर्यंत आम्हाला खूप छान वाटलं डेकोरेशन. आणि नंतर काय झालं माहितीये, आता आम्ही सकाळी नाश्ता करायला बसतो इथे आणि असंच बघत होतो. बलून्स तर अजून त्याची जरा पण हवा नाही गेली, जसे आहेत तसेच बलून्स आहेत. फक्त असं वाटलं आम्ही स्टाईल अशी वन साइडच केलेली, कारण टाइम पण नाही भेटला आम्हाला. कधी नाहीतर फुल करायला आम्हाला अजून 1 तास गेला असता. त्याच्यामुळे शॉर्टकट मध्ये आवरून बसलो असं सकाळी नाश्ता करायला रिलॅक्स मध्ये. तेव्हा असं झालं की अरे आपण इथे अजून थोडा काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आम्ही हे पण काय झूल काय बोलतात, लेस आणली होती आणि आम्हाला लावायचीच आठवण नाही घाई गडबडीमध्ये. आणि मग त्याच्यावर फोटो पण लावायचे होते, अजून थोडंसं डेकोरेट झालं. अशी मोठ्या लेस मध्ये श्रियांचे 12 फोटो लावले असते आणि लेस होले असते तर अजून उठून दिसला असं. अशी आमची आज पूर्ण भरून दिसलं असं. ही भिंत पूर्ण अशी पॅक झाली असते, म्हणजे पूर्ण बॅकग्राऊंड पूर्ण मस्त आला असं. आमचं आज सकाळी डोकं लाईट म्हणजे डोकं पेटलं, आमची ट्यूबलाईट पेटली. आणि रात्री म्हणजे घाई गडबड काय एवढं कळलं आहे ना, पटकन सगळंच घाई, हे आणायचं ते आणायचं, हे करायचं ते करायचं, असं झालं म्हणून. पण ठीक आहे, आता आयडिया आला त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम जे बर्थडे कोणाचे असतील तेव्हा असं म्हणजे असं काहीतरी आयडिया लढवू शकतो ना आपण. 100%. आणि आता सांगितलं हा, आणि मी इम्पॉर्टंट सांगितलं नाही. आता हा एवढा फुग्यांचा हलका हलका वजन आणि फॅनवर तो राहायला तर पाहिजे उभा. तर मी अगोदरच आयडिया लढवली होती की ह्याच्या खाली काहीतरी वेट ठेवायला लागेल. आता दगड बिगड शोधायला कुठे जाणार, वीट वगैरे कुठे शोधणार. एक बलून आपण जरी असा ह्याच्या वॉटर म्हणजे पाणी टाकून तरी पण जमला असता. पण टायमावर आयडिया नाही आणि निकेशने एकच आयडिया लढवली की खलबत्ता घेतला आणि इथे बांधून ठेवला मी खाली, आणि मग राहिला तो मस्त पैकी. आणि दोरीलाही असे बलून्स हे केले, तार वगैरे नाहीये, मस्त पण छान दिला. आणि नंतर थोडा वेट कमी आम्हाला असं वाटतं की पडेल की काय म्हणून हा वरचा वॉच काढला, वरती खिळा हा दिसतो इकडे, आणि मग तिथे धागा बांधला आणि एकदम मस्त मजबूत केला. 5 वर फॅन केला ना तरी पण हलणार नाही. आणि आता असं वाटतं की नको काढायला अजून राहू दे म्हणून. तर कशाला आता काढून टाकायचं. आता स्त्रियांना सुई द्यायची, टप टप फोड भरता. आणि बर्थडे बॉय आमचा तिकडे खेळतोय मस्त वेगळी. सकाळी उठल्यापासून आज काकीला सुट्टी, तर काकीच्या घरातच खेळते. श्री आणि निकेशला आज आराम आहे. सो पहिलं आणि ह्या पत्रावळ्या मांडल्यात त्यांनी, आणि त्यांनी पत्रावळी घेतल्या आणि हे बघ 3 पत्रावळ्या लावून ठेवल्या. काय करायचं तर पत्रावळी ही बोलते काय करायचं, पत्रावळी जेवायचं का ताटात जेवायचं.
पत्रावळी आहेत तर हे संपून टाकूया, भांडी घासायला नको. मग त्याने मस्तपैकी अशा पत्रावळी लावून ठेवल्यात. आता जेवतो आणि मग बघू पुढचं काय ते. दिवसभरात काय काय होणार आहे ते बघणार. तसं तर काय होणार नाही, कुठे जाणार पण कंटाळा असा आला ना की पहिल्या वेळेस झोप पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही जेवून तर मी तर झोपणार आहे, तुम्ही दोघाही काय करा, कारण माझं एकदम वेगळंच मला होतं. 4:30ला झोपलो, 8ला मला तर 8ला जाग आली, नंतर झोपच आणि नाही. माझं तर एकदम विचित्रच माझं सगळं चालू आहे. मला हे दुखायला लागतं, झोप नाही कम्प्लीट, किंवा सकाळी लवकर उठले ना एकदम असं तर मला हे खूप दुखतं. आणि मग हे दुखून ना हळूहळू असं डोकं, मग कान, मग पूर्ण असं हे होतं. त्याच्यामुळे मला मी झोपणार. गुड मॉर्निंग. आमचा चेहरा हसरा असतो झोपेतून उठल्या कधीतरी क्वचित, नाही तर नेहमी उठल्या ही शेण हसून दाखव, स्माइल. शेण हसतो कशा अरे वा. शेण हसतो कशा नाही. आणि आम्ही झोपलेलो आणि झोप झाली मस्त. आणि बिर्याणीवाल्याचा फोन आला, टोप घेऊन ये म्हणून. अजून टोप घेऊन गेलोय नाही. तो बोलतोय की दुपारी घेऊन ये. मी त्याला बोललो जमला तर रात्रीच घेऊन ये. रात्र काय दुसरी रात्र आली आणि 5 मिनिटात त्याला येतं पाठवतो म्हणून. तर आता जातो मी टोप घेऊन. आणि हा पोरगा पाठवत नाही, शावा असं करतोय. जाऊ श्रिया, बाय. कुठे गाई नाही बाबा, आता गाई नाही, मी आलो. टोप ठेवून चल बाय. संध्याकाळ झालेली आहे आणि मस्तपैकी शाह गेलेला बाहेर टोप घेऊन बिर्याणीचा. आणि हे काय घेऊन आलास? हे बंटी मामा. बंटी मामा, अय्या एवढे गिफ्ट त्याने आणले आणि दिले. गिफ्ट पिशवी भरून आणलेली. बापरे. आणि त्यांनी मग काल का नाही दिले? काय माहिती, काल त्याने काय गाडीतच ठेवलेले वाटतं. आणि आज सकाळी गेलाच. आणि शाने काय आणले? हे दूध सगळं सामान घेऊन आलेलं आहे. आणि इथं वडापाव संध्याकाळचे मस्तपैकी. आणि इथे माझा चहा होतोय. खाऊन पिऊन आराम करून आता लास्ट लागले कपडे धुवायला, कारण उद्या आम्हाला जायचं आहे गावाला. आणि कालपासून ते कपडे होते, काल त्यांचा बड्डे होता, तर म्हटलं कपडे मग वाढत जाते की सगळं इथे पॅक होतं. त्याच्यामुळे काल कपडे धुतले नाही मी. ऑलरेडी कपडे होते तिथे, ते पण सुकलेले नव्हते. मग आता सगळं. आणि खाली पाऊस काय आज 2 दिवस पडलाच ना. आमच्या फोटोशूट साठी पाऊस पडला. आता बघा गाडी पण बघा इथून फास्ट येते. एवढा चिकट झालेला आहे ना, भीती वाटते रे बाबा. तिथून गाडी चालवायला नाही, चालायला भीती वाटते. पाऊसच नाही 2 दिवस, पाऊस नाही. बड्डे पासून पाऊसच नाही. बड्डेच्या आधी म्हणजे त्याने आम्हाला कंटाळा आणला, बाहेर जायचं म्हटलं की पाऊस जाऊ दे. त्याचे तेव्हा ते पडण्याचे दिवस होते. आता त्याचा पावसाळा कमी होत चाललाय पावसाचा. हा, आता पावसाचा जोर कमी झालेला आहे. आणि आमचं शेत गेलेला आहे दीदीकडे खेळायला. आणि थोडा आरामच आहे आता. आता पाणी येईल, आज आमचं पाणी येणार. पाणी येणार आहे, सगळं भरून ठेवायचं आहे. आला तो बघ, काय श्रेयन आला. श्रियान, अरे बसू चेअरवर बसा. बसू मस्त मजेत बसल्या चेअरवर. आणि बाबूचे फोटो बघते. काय चाललंय? अरे फोटो चालले. फोटो चालले बाबूच्या. बाबूचे फोटो. अरे वा वा, काय स्टाईल मारतो बाबू. श्रियान काय बघतो? बाबूची बाईक बघतोय. बघा, रात्रीचे वाजले 10 आणि 10:30 वाजले. आमच्याकडे पाणी आलेलं आहे आणि डेकोरेशन अजून त्यांनी फोडलेलं नाहीये. पहिलं म्हणजे पाणी भरायचं आणि मग डेकोरेशन फोडायचं. तुम्हाला दाखवते मी कशी मजा करतोय पाणी भरता. आणि इकडे टोपी दे. इथलं सगळं पसारा काढता वेळेस म्हणजे फुगे फोडायला घ्यायचे, कारण पाणी आलं म्हणून बोलते मी टोपी घालूनच पाणी भरतोय. हे बघ शाने हॅपी टू केलंय. माझ्या टाइममध्ये माझा बर्थडे सेलिब्रेट नाही केला आणि ही टोपी तर लांबच राहिली. मग आता घालून तर एन्जॉय करू दे ना. आणि हा काय करायला मागत नाही. आणि इकडे ही टाकी भरते, इथे लावलेत दुसरे भरायला. आणि आम्हाला बंटी मामाचे गिफ्ट ओपन करून बघायचे आहेत, तसे ते पिशवीमध्ये राहिलेले आहेत. पहिला इम्पॉर्टंट आम्हाला पाणी आहे. जोकर सारखा नाच ना. लहानपण देगा देवा, लहानपण देगा. काय मजा असते बाबा लहानपण. भरली पाणी आलाय 15 मिनिटं पाणी 3 दिवसात. ते पण आता लगेच जाते. काकीचं लगेच पाणी गेलं आणि ही टाकी भरायची. भरली. जोकर सारखा डान्स कर थोडा.
कसा करतात काय माहिती. चला असं ते भर तर भर. करणार बाबू. बर्थडेला आज दिवस एक पूर्ण झाला. 24 तास झाले नाही, थोडे अजून बाकी आहे. ह्या टायमाला काल श्रीयूचा केक कापला आणि आता आम्ही चाललो. अरे फटाक काय झालं? फटाक. अरे वा. आय्या तू कर. बाबू करणार. बाबू करणार आहे, बाबू करणार. अरे फटाक. अरे अरे हसतोय. काकाला काका बघायला ये. काकावर जामच आय्या डिस्किया. बापरे. अरे अरे आले 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 आले. ओके श्रियान. गुड नाईट. झोपायचे आपण. हे काय त्याला सध्या खेळण्यामध्ये काय इंटरेस्ट नाही. कोणी गिफ्ट दिले, कोणी चॉकलेट दिले, काय नाही. त्याला फक्त इंटरेस्ट आहे केक मध्ये. नाही पण त्याला काल काकाने कॅडबर दिली ती तेव्हा चॉकी चॉकी करत होतो. आणि दिदी ती खाल्ली आणि ती दिदी संध्याकाळी हा ती पण खाल्ली. ती मस्त मिल्की मिल्कची बारची. हा होती. तिथे मस्त. लगेच खाऊन टाकली. आणि आता हे आमच्या बंटी मामाने गिफ्ट आणलेले, गाडीमध्ये ठेवलेले. एवढी मोठी पिशवी भरून आणली आणि ती ठेवली गाडीमध्ये. आणि रात्री झोपताना सांगते होते बाबाची गिफ्टच दिलेत नाही, ते गाडीतच होते आहेत. आणि सकाळी फोन करून सांगितलं गिफ्ट बोलते घेऊन या गाडीत ना. आणि आमच्या शाळेत संध्याकाळी आणले, तर बघू दे काय आहे ते. हा तर टेडीच असणार आहे. हा टेडी दिसतोय नरम नरम आहे ना. आणि याच्यात अभ्यास वाटतोय काहीतरी. मग अभ्यास श्रियान स्कूलला जाणार श्रियान. म्हणजे बंटी काल मग लेट आला, तो ओरियन मॉलला गेलेला हे काढायला का. ओरियन मॉलला गेलेला ना. बापरे त्यांनी चांगलेच टाइम लावलेला यायला काल. त्याच्यामुळे तर डेकोरेशनचा आमची घाई झाली ना आपली. लेट झाला एवढा. साईडला फोन कर. फोन कर हे शाहिल. आवाज कसला येतो श्रिया? त्याचे सेल संपलेच वाटतं मला. शाहिल बोल. हॅलो शाहिल. उद्या मी येतो. बोल. उद्या मी येतो बाप्पा करायला. फुटणार कधी? अरे बाप रे. फन मेक वर्ड. हे बघ म्हणजे अभ्यास. श्रीसाठी अभ्यास. बंती काय आणलं बंती? एलिफंट. हे सगळं हे करायचं आहे. अरे बाबूला एलिफंट आणलाय. हा बघ. एलिफंट काढू याच्यातून. राहू दे. त्याला पॅक करू. अभ्यास हे बघ क्रिएटिव्हिटी करायची. अरे बापरे. या मामा येडच आहे. मामाने काल नाही दिलं. बाबू काल खुश झाला असता. हा बघ एलिफंट बघ. श्रियान एलिफंट. चल मेरे याच्यावर बसणार. वाव. आता ह्याला घेऊन आणि दीदीचा आपण टेडी घेऊन रोज गाई करायची. हा गाई एलिफंट. आणि हे बघ हे मस्त आहे. फन विथ वर्ड्स. म्हणजे असं त्याला क्रिएटिव्हिटी अशी काहीतरी करता येईल. म्हणजे सगळं असं जॉईन करून. हे ओपन करू की राहू दे नको ना. कोणता? हे सध्या असं बॉक्स मध्ये मला कळलं काय त्याच्यात छोटे छोटे कार्ड हे असतील. ते सगळे असं लावायचे आहेत. आणि मग फॉक्स कॅप असं हे होते सगळं. आणि तिसरा गिफ्ट मला आणलं श्रिया. काय आहे ते? मला कशा आणणार? मला ना आणलाय. अरे हे पण अभ्यासाचे आहे बाबूला. बाबूला अभ्यासाची गोडी म्हणून अभ्यास हे पण सगळा. अभ्यासाचे आहे. हे पण पॅक क्ले आहे. आहे का? काय आहे? काय आहे? ऍक्टिव्हिटी स्टँड. म्हणजे सगळं अभ्यासाचंच आहे. क्ले आहेत मे बी. प्ले अगेन अँड अगेन. म्हणजे हा अभ्यास. थँक्यू बंटी मामा. सगळं आम्हाला अभ्यासासाठी आणलेलं आहे. आणि बंटी मामा एलिफंट. आता बाबू आमच्या ह्याला एलिफंटला घेऊन गाई करणार ना बाबू. ते छान आहे. असं काहीतरी वेगळं. नंतर आम्ही पूर्ण ओपन करू. आता सध्या आम्हाला टाइम नाही. आम्हाला गावाला जायचं आहे आणि आम्हाला पॅकिंग पण करायची आहे. आणि इकडे याचे खेळ झाले. हे 2 बॉक्स आपण नंतर त्याला खेळायला सध्या आता करणार नाही. पण थँक्यू. दोन्ही पण युजफुल आहेत ही वस्तू आहे ना. हे पण आणि हे तर खेळणंच आहे समजा त्याला खेळायला. सो मग आजचा व्लॉग आम्ही टेन करतो कारण आम्हाला ना बॅग पॅकिंग करायची आहे. तर भेटू आपण उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. बाय.